परुळेकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। पहा आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या पहिले आपण बीकॉम 4 सेमला स्टॅटिस्टिक्स शिकत आहे। त्यामध्ये मोड चॅप्टर आहे। कोणते चॅप्टर आहे? मोड चॅप्टर। मोड चॅप्टर मध्ये सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, इन्क्लुझिव्ह मेथड, कंटिन्यूअस सिरीज आणि इन्क्लुझिव्ह मेथड। तर आपली चालू आहे इन्क्लुझिव्ह मेथड। कोणती चालू आहे? इन्क्लुझिव्ह मेथड। तर इन्क्लुझिव्ह मेथड मध्ये तुम्हाला जे दिलेला आहे बघा, ही इन्क्लुझिव्ह मेथड। इन्क्लुझिव्ह मेथड मध्ये काय असतो, कसा ग्रुप दिलेला असतो, काय दिलेला असतो? ग्रुप। आणि यामध्ये आपण आज गणित बघणारा मोड इज नॉट क्लिअर। म्हणजे या पहिले मी तुम्हाला मोड आपण जे लेक्चर झालेले आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक संख्या ही एक वेळा जी जास्त येणार आहे ती रिपीट राहणार। म्हणजेच तुम्हाला आता काय करावं लागते, मोड मध्ये रिपीट असणाऱ्या संख्या ह्या 2 राहतील। किती राहतील? रिपीट असणाऱ्या संख्या 2 राहतील। मग 2 असेल तर मग पुढे फॉर्म्युला यूज होणार का? नाही, फॉर्म्युला यूज करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला। मग आता काय करायचं, तर मोड इज नॉट क्लिअर म्हणून असं दाखवावं लागते। तर आता बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण, तर कंटिन्यूअस सिरीज मध्ये ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते। तर ती संख्यामध्ये या फर्स्ट नंबरच्या ग्रुपमध्ये सेकंडची संख्या ही सेकंड नंबरच्या ग्रुपला असते। सेकंडच्या ग्रुपची संख्या इथं सुद्धा असते। म्हणजेच तुम्हाला बघा 10 to 20, 20 to 30, 30 to 40 बघा ह्या संख्या इथे रिपीट झालेल्या आहेत ना विद्यार्थी मित्रांनो। हे बघा 40 पुन्हा इथे रिपीट आहे। यामध्ये असे आहेत का, हे 9 इथं आहेत का, 14 इथं आहेत का? नाही। अशा वेळेस ही इन्क्लुझिव्ह मेथड असते। कोणती मेथड असते? ही इन्क्लुझिव्ह मेथड असते। कशी ओळखायची इन्क्लुझिव्ह मेथड? ज्या गणितामध्ये त्यांना ग्रुपमध्ये त्या संख्या रिपीट नसेल ती संख्या इन्क्लुझिव्ह मेथड असेल। आता ती आपल्याला बरोबर करावं लागेल। बघा तुम्हाला ती एम सिरीज तयार करावं लागेल। इथं काय करायचं, 0 पॉईंट पैसे असतात ना, 5 रुपयातून 50 पैसे मायनस करा, 4.5 रुपये राहतील। नंतर तुम्हाला इन्क्रीज करा, म्हणजे डिक्रीज आणि इन्क्रीज, डिक्रीज आणि इन्क्रीज। बघा 5 मधून मायनस करायचे आहे 50 पैसे, 4.5, 9.5। मग 10 मधून मायनस करा 9.5, 14.5। 15 मधून 50 पैसे मायनस करा 14.5, 19.5। म्हणजे इकडे इन्क्रीज करायचे, इथं डिक्रीज करायचे आहेत। पुन्हा 19.5, 24.5, 24.5, 29.5, 29.5, 34.5, 34.5, 39.5। मग आता इथं फ्रिक्वेन्सी, आता काय करायचं तुम्हाला, फ्रिक्वेन्सी पुन्हा लिहावं लागेल। 8, 18, 27, 21, 10, 28 आणि 7। आता आपल्याला F1, F2, F3, F4, F5 आणि F6, F5 आणि F6 बघा हे काढावं लागते। तर मोड मध्ये F1, F2, F3 काढतात। मीन मध्ये DXI, FDXI काढावं लागते। मोड मध्ये फक्त मीडियन मध्ये CF काढत असतात। मीडियन मध्ये काय काढत असतात? CF। बघा आता आपण इथं 2 चा ग्रुप तयार करणार। कितीचा ग्रुप तयार करणार? 2 चा ग्रुप। हा 2 चा ग्रुप आपण तयार केला। ही एकच संख्या राहिलेली आहे। इथं ग्रुप तयार होतो का? नाही। या 2 चा ग्रुप, हा 2 चा ग्रुप, हा 2 चा ग्रुप। 2 चा ग्रुप। आता ही फर्स्ट नंबरची F3 मध्ये फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची, ही फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची। नंतर तुम्हाला 2 चा ग्रुप तयार करायचा। त्याचा ग्रुप तयार करायचा तुम्हाला 2 चा, हा 2 चा ग्रुप। त्यानंतर F4 आहे। किती आहे? F4। F4 मध्ये 3 चा ग्रुप तयार करायचा आपल्याला। कितीचा ग्रुप तयार करायचा है? 3 चा। ये 3 का ग्रुप आपने तैयार किया। F5 में बच्चों अभी आपको फर्स्ट नंबर की संख्या छोड़ के बाद में आपको ये फर्स्ट नंबर की संख्या छोड़ देनी है, बाद में आपको 3 का ग्रुप तैयार करना है। ये देखिए बच्चों, अभी 3 का ग्रुप है ना, बराबर। F6 में फर्स्ट नंबर के 2 जो संख्या आपको ये छोड़ देना है, ये छोड़ देना। उसके बाद 3 का ग्रुप 27 आएगा इसमें, ये 27, 21 एंड 10। इसके नीचे आपको संख्या है क्या? नहीं है। संख्या है क्या? नहीं है, तुरंत देने का। अभी देखो इनके एडिशनल करो, 2 ये दोनों के एडिशनल करो आप, 26 आएंगी। ये दोनों के एडिशनल करो आप, 48 आ जाएंगी। ये 2 संख्या की एडिशनल करनी पड़ेंगी आपको, 38 आएंगी, 38 आएंगी।
हाँ, बाद में ये फर्स्ट नंबर की संख्या छोड़ के इनके एडिशनल करो 45 आ जाएंगी, है ना। हाँ, 18 प्लस 27, उसके बाद ये ग्रुप में 21 प्लस 10 31, उसके बाद ये दोनों के एडिशनल कर दो आप 35। हाँ, उसके बाद में तीन संख्या के एडिशनल करने आपको, ये तीन संख्या के एडिशनल, है ना। ये तीन संख्या के एडिशनल करो 53। हाँ, 8 प्लस 18 प्लस 27, उसके बाद इसमें एडिशनल करो 20 10 30 50 58 और 59। फर्स्ट नंबर की संख्या छोड़ दो आप, है ना। उसके बाद ये एडिशनल कर दो आप। हाँ, इनके एडिशनल करनी है आपको 20 40 50, है ना। 50 उसके बाद 8 और 8 16 68। उसके बाद ये तीन संख्या के एडिशनल करो आप 38 प्लस 4 45, है ना। हाँ, उसके बाद फर्स्ट नंबर की दो संख्या छोड़ देनी है आपको। उसके बाद ये तीनों के एडिशनल करने आपको 20 प्लस 20 40 और ये 10 प्लस 50 इनके एडिशनल कितने आएंगे 58। लगे तो यहाँ लिख के दो क्या आपको 27 21 एंड 10, ये तीनों के एडिशनल। इसमें ये फर्स्ट नंबर की संख्या छोड़ के आपने एडिशन की अपनी इसमें 18 27 21। उसके बाद में ये तीनों संख्या के एडिशनल के अपने 10 28 7। और एक ध्यान में रखना आपने कि F1 F2 F3 F4 F5 F6 F7 कभी आएगा नाही म्हणजे F7 हे कधीच येणार नाही, F7 हे कधीच येणार नाही, फक्त नियम आहे F6 पर्यंतच तुम्हाला ते दाखवावं लागते। त्यानंतर बघा आता मी ड्रॉ केलेला आहे एनालिसिस टेबल तयार करायचं असते। काय तयार करायचं असते तुम्हाला एनालिसिस टेबल। एनालिसिस टेबल मध्ये एम सिरीज ही आळव्यामध्ये लिहून घ्यायची पहिले। बघा 4.5 9.5 9.5 14.5 14.5 19.5 19.5 24.5 24.5 19.5 म्हणजे ही एम सिरीज आपण लिहून घेतलेली आहे ना। हा, नंतर आता एफ म्हणजे ही फ्रिक्वेन्सी जी असते जे तुम्ही ड्रॉ केलेली आहे F1 F2 ती हा F1 F2 F3 F4 F5 F6 बघा, म्हणजेच F3 F4। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे तुम्हाला माझे जे व्हिडिओ राहतील ते पूर्णपणे मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास नाही केला तरी चालेल, पण तुम्ही बघा व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे त्यांची रिव्हिजन होणार आहे। तुम्ही व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ बघितल्याने काय होणार तुम्हाला ते गणित लवकर लक्षात येतील, आणि गणित लवकर लक्षात आले तुम्हाला पेपर सुद्धा इझी जाणार सोडवायला। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। हा, आणि तुम्हाला बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत राहणार नवीन व्हिडिओची। बघा एनालिसिस टेबल स्टॅटिस्टिक एक वेळा राहिला तर पुन्हा लवकर निघत नाही विद्यार्थी मित्र, म्हणून सांगतो लक्ष द्या। प्रत्येक तुम्हाला व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप लेक्चर सोडवलेला आहे। प्रत्येक चॅप्टरचे लेक्चर 1 2 3 4 5 6 मीनचे 1 2 3 4 5 6 मीडियन 1 2 3 4 5 6 मोड 1 2 3 4 5 6 म्हणजे असे लेक्चर तुम्हाला मी व्हिडिओ सेंड केलेले आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात लार्ज असणारी संख्या बघू। आता याच्यामध्ये आपण 28 आहे, F2 मध्ये सगळ्यात लार्ज असणारी संख्या 48 आहे, 45 59 68 58 आहेत ना। हा, बघा आता यांना आपल्याला काय करायचं क्लिक करायचं आहे, त्यांच्या समोरील संख्यांच्या ग्रुपमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। 28 यामध्ये F1 मध्ये कितीचा ग्रुप होता, हा सेकंड एकच होता, म्हणजेच आपल्याला 29 हे 29 इथं आपण F1 मध्ये क्लिक केला। बघा इथं F1 लिहिलेलं आहे मी, F1 मध्ये आपण त्या ग्रुपच्या कॉलमला आपण क्लिक केलं। आणि त्यानंतर F2 मध्ये 2 चा ग्रुप आहे, कितीचा ग्रुप आहे तो 2 चा, त्या 2 च्या ग्रुपच्या बरोबर ग्रुप बघायचा होता। या दोन संख्या होत्या, त्याच्या समोरील संख्या म्हणजे ग्रुपचा 14.5 19.5 14.5 19.5। त्यानंतर
तुम्हाला आता हे झाले. त्यानंतर F3 मध्ये फर्स्ट नंबरची संख्या सोडून दिलेली आहे तुम्ही. त्यानंतर दोन संख्या आहेत, त्या समोरील संख्या 9.5 हे F3, 9.5 14.5. त्यानंतर F3 मध्ये 3 संख्याचा ग्रुप आहे. F3 मध्ये किती संख्या? 3 संख्या येत असतात. मग सुरुवातीला लक्षात ठेवायचं ह्या 3 आपण खालचा ग्रुप आलेला आहे, मग ह्या 3 सोडायच्या आणि हा ग्रुप घ्यायचा. म्हणजे ह्या 3 संख्या सोडून द्यायच्या आणि ह्या 3 संख्या घ्यायच्या. 19.5 14.5 19.5 इथून 19.5 24.5 29.5. F4 झाला. F5 मध्ये फर्स्ट नंबरची संख्या सोडून दिलेली आहे. त्यानंतर हा वरचाच ग्रुप लार्ज आलेला आहे, म्हणजे हाच लार्ज आहे. ज्यांना आपण बांगड्या घातलेल्या आहेत त्याच ग्रुप बघायचा, म्हणजे ज्या लार्ज संख्या होत्या त्यांना आपण ग्रुप केलेला तयार. हे F1 बघा 9.5 पुन्हा F मध्ये 9.5 हे 3 9.14.5 19.5 F6. आता ह्या समोरच्या सुरुवातीच्या 2 संख्या सोडून दिलेल्या है, ये 2 संख्या छोड़ देनी की आपने. उसके बाद देखिए ये 2 है ना. 14.5 F6 मध्ये 14.5 19.5 आणि 24.5. तर पहा आता टोटल बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल डॅश 2 4 4 2 आणि हे 2. बघा आता इथं 2 4 4 या 2 संख्या आलेल्या आहेत. कोणत्या संख्या आलेल्या आहेत? 2 2 से 4 संख्या आपको आए हुए. तो आपने क्या लिखना है? आपने जेड यहाँ पे कैलकुलेशंस ऑफ मोड जेड इज इक्वल टू मोस्ट रिपीट एटम. जेड इज इक्वल टू कौन सा 2 ग्रुप है? ये 14.5 19.5 2 नहीं 4 टाइम्स जेड इज इक्वल टू 19.5 24.5 4 टाइम्स. आणि म्हणजे 2 संख्या आलेल्या आहेत ग्रुपच्या, त्या मोड इज नॉट क्लिअर. मोड इज नॉट क्लिअर है ना. मोड इज नॉट क्लिअर म्हणून दाखवायचं. मोड इज नॉट क्लिअर, बस एवढंच लिहायचं. बाकी काहीच टेन्शन नाही घ्यायचं. 8 मार्काला येऊ शकते, 4 मार्काला येऊ शकते. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, इन्क्लुझिव्ह मेथड असो, कंटिन्यू सिरीज असो, डिस्क्रीट सिरीज असो किंवा सिंपल सिरीज असो, त्या गणितांमध्ये अगर तुम्हाला अशा ग्रुप 2 संख्या आलेल्या असतील तर मोड इज नॉट क्लिअर लिहायचं. काय लिहायचं? मोड इज नॉट क्लिअर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.